पहलगाम हल्ल्यामधल्या 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे। पहलगाम हल्ल्यामधला अतिरेकी मुसा सुलेमानी याचा खात्मा झालाय। काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव यशस्वीपणे पार पाडलं। भारतीय सैन्यानं काश्मीरमध्ये एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना श्रीनगर जवळ ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं। पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी मुसा सुलेमानीसह 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला। भारतीय सैन्याला या ऑपरेशनमध्ये मोठं यश आलंय। पहलगाम इथं दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरू होता। एप्रिल महिन्यापासूनच भारतीय सैन्य जम्मू काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचा शोध घेत होतं। शेवटी आता भारताच्या शूर सैनिकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांना मुसा सुलेमान कोण होता? पाकच्या पंजाबमधील लष्कर-ए-तैयबाच्या मुरिदके सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं। हाशिम मुसा पाकिस्तानी आर्मीच्या स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो होता। हाशिम मुसानं पाकिस्तानी सैन्यात काम केलेलं होतं। ISIच्या सांगण्यावरून दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा सोबत काम करायचा। मुसाला भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकांनाही लक्ष्य करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं। हल्ल्यासाठी काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांनाही मुसानं सोबत घेतलं। पहलगामच्या बैसरन घाटीमधल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गांदरबलच्या गागनगिरीमध्ये मुसानं हल्ला केला होता। ऑक्टोबर 2024 मध्येच बुटा पाथरीच्या हल्ल्यातही मुसाचाच हात होता, ज्यात 2 जवान शहीद झाले होते। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली। योगेश कदम, गिरीश महाजन, नितेश राणे आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। यावेळी भ्रष्टाचारी, असंवेदनशील मंत्री आणि आमदारांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। मंत्रिमंडळामधील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाची माहिती आमदारांनी पत्राद्वारे राज्यपालांना दिली। मंत्री संजय शिरसाट, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री योगेश कदम, मंत्री नितेश राणे यांच्यावर आरोप करत राज्यपालांसमोर तक्रार करण्यात आली। राज्यामध्ये महायुती सरकार आल्यापासून सरकारमधले मंत्री आणि महायुतीमधील अनेक नेते वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले। महायुतीमधील अनेक नेत्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि असंवेदनशील कृत्यांमुळे महायुती सरकारची डोकेदुखी वाढताना दिसून येते। या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत। विशेषतः सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील, आमदार असतील, यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी घेऊन महामहिम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळाने घेतली। ते हतबल आणि हताश झालेले अशा मनस्थितीत आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे विषय घेऊन आम्ही आहोत आणि सरकारला बदनाम करण्यासाठी केविलवाणी त्यांची धडपड सुरू आहे। आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री नितेश राणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे। खरं तर उद्धव ठाकरेजींच्या सरकारमधली यादी काढली ना, अर्ध मंत्रिमंडळ भ्रष्टाचारामध्ये होतं आणि उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार सुरू होता। एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ठीक आहे, काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे, पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करण्याचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याकडे बघतात ना। तक्रार करणारे कोण आहेत, त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात। देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे भ्रष्टाचाराला सहन करणार नाही आहे। आम्ही ते दुरुस्त करू। अजितदादाच्या पक्षाचे निर्णय अजितदादांनी घ्यायचे आहे, शिवसेनेचे एकनाथ शिंदेनी घ्यायचे आहे, पण भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र
आमच्या कुठल्याही मंत्र्यांनी केलेली चूक देवेंद्रजी सहन करणार नाही. तर कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल तुम्हाला का सांगू असा उलट सवाल अजित पवार यांनी पत्रकारांना केला. चौथ्यांदा चूक झाल्यास माफ करणार नाही असं अजित पवार म्हणाले. कृषी मंत्री कोकाटे आज अजित पवारांना भेटण्याची शक्यता होती. विरोधकांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीनंतर कोकाटे आणि अजित पवार यांचीही भेट होणार होती. अजित पवार यांचं राजीनाम्याबद्दल तुम्हाला का सांगू असा दादांनी पत्रकारांना हा सवाल केला. अजित पवार यांच्याकडनं कोकाटे यांना अभय देण्यात आल्याचं देखील कळतं. तिसऱ्यांदा चूक झाली, चौथ्यांदा चूक झाली तर माफ करणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. तर इजा विजा तिजा होऊ देऊ नका असा दम यादी दादांनी कोकाटे यांना भरला होता. डान्सबार प्रकरणामध्ये आरोपांची राळ उठलेल्या योगेश कदमांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र पाठराखण केली. योगेश, चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय. तर योगेश कदम यांच्याबाबत शिंदे नव्हे शहा निर्णय घेतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय. शिंदेसाहेब काही आरोप माझ्यावरती देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. योगेश कदमवरती का डाग लागल्याचं एकही काम करणार नाही, कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही या खंडावून सांगतो. खोटे नाटे आरोप करून योगेश्वर खोटे नाटे आरोप. योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे. मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू, डिस्टर्ब होण्याचं कारण काम करायचं. तुझ्या मागे भाईत आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय? तुझा बाप दिल्लीत बसलाय ना इथे, अमित शहा, तो ठरवेल. तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते. एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार. 4 मंत्र्यांना जावं लागणार. योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे कळेल ना तुम्हाला उद्या. शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही. सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाही. भाई कसं हे मॅनेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्यावरती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही. मग कसं? मग हे कसं काय? हे काय मॅनेज झालं बघा. शिंदे साहेब, याच्या खोलवरती आपल्याला जायला लागेल. मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठे रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे. आता एकनाथ शिंदे मागे एकदा अधिवेशनात म्हणाले होते की मी 50 डान्स बार बंद केले वगैरे. आताच्या घटकेला मी गृह मंत्रालयाकडे 15 डान्स बारची लिस्ट पाठवली जे सर्रासपणे ठाण्यात चालतात. त्याच्या व्हिडिओ सकट, डिटेल सकट मी हे गृह मंत्रालयाकडे पाठवलंय आणि ते शिंदेंच्या ठाण्यात चालतात. एका वेळेस 40 ते 50 बायका नाचतात. याचे व्हिडिओज देखील मी गृह मंत्रालयाकडे पाठवलेत. त्याचा उलगडा सुद्धा आता होईलच. तिथे सुद्धा रेड झाल्यावर एकनाथ शिंदे काय बोलतात, काय वागतात आणि खरं काय परिस्थिती आहे ते सगळं जाहीरच होईल. मातोश्रीवर काल बाळासाहेबांच्या खोलीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. दोन्ही भावांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. काही वेळानं रश्मी ठाकरे या सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये आल्याची माहिती आहे. त्यानंतर राऊत, नांदगावकर, अभ्यंकर हे सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये आले. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. मातोश्रीवर काल बाळासाहेबांच्या खोलीत राज उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली. दोन्ही भावांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. बाळासाहेबांच्या खोलीमध्ये राज उद्धव ठाकरेंमध्ये कौटुंबिक चर्चा झाली. काही वेळानं रश्मी ठाकरे सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये आल्याची माहिती आहे. त्यानंतर राऊत, नांदगावकर, अभ्यंकर सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये आले होते. बाळासाहेबांच्या खोलीत दोन्ही भावांमध्ये कौटुंबिक चर्चा झाल्याची माहिती आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक लागल्याची चर्चा आहे. शिवसेनेमध्ये होणारे प्रवेश हे गेल्या काही दिवसापासून थांबल्याचं बोललं जात आहे. विशेषतः मुंबईतील माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश थांबल्याची माहिती आहे. एका महिन्यात ठाकरे बंधूंच्या 2 वेळा भेटी झाल्या. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेशांना ब्रेक लागल्याची चर्चा आहे. दर 8 ते 15 दिवसांनी होणारे पक्षप्रवेश सध्या थांबले असल्याचं बोललं जात आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी पक्षप्रवेशाचा सपाटा लावला होता. त्यामुळे पक्षातील गळती रोखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. पण मराठीच्या मुद्द्यावरून 2 ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात युतीच्या चर्चांनी जोर धरला. त्यातच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले. 2 ठाकरे एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याच्या विचारात असलेल्या माजी नगरसेवकांनी आणि स्थानिक नेत्यांनी सध्या सावध भूमिका घेतली आहे. त्यातूनच ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती थांबल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशांना ब्रेक लागल्याचंही बोललं जात आहे. राज ठाकरे यांनी खासदार वर्षा गायकवाड यांचं अभिनंदन केलं आहे. गायकवाड यांनी निशिकांत दुबेंना संसदेत घेऊन जाब विचारला होता. यावरून राज ठाकरे यांनी गायकवाड यांना पत्र लिहित त्यांचं अभिनंदन केलं. राज ठाकरे यांनी पत्रामध्ये काय लिहिलंय ते आपण पाहूया. तर मराठी माणसांना आपटून आपटून मारू अशी दरपोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेंना तुम्ही संसदेमध्ये घेराव घातला आणि त्याला जाब विचारला. याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा मराठी भाषेचा अपमान, त्यावर हल्ली अन्याय होत असताना संसदेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प. असं असताना देखील असं चित्र मराठी जणांच्या समोर येत होतं. त्याला तुम्ही या कृतीनं छेद दिलाय. याबद्दल तुमचा मनापासून आभार. महाराष्ट्राला सध्या व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासलेला आहे. माझ्या मते हा उगाचच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्रानं देशाचा विचार केला पाहिजे हे खरं, कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली काही मोजकी राज्य आहेत. त्यात महाराष्ट्र हे अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहोत. मराठी जनतेनं आपल्याला निवडून दिलंय. त्यामुळे जनतेप्रती या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे याचा विसर पडायला लागला आहे. यामुळे 125 वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या आणि 1857चा उठाव असू दे की पुढच्या स्वातंत्र्य लढ्याला आकार देणाऱ्या मराठे होते याचा आपल्याला विसर पडतो. आणि म्हणूनच या उत्तरेमधील मुजोरांना दिल्लीमध्ये सातत्यानं मराठीची ताकद दाखवलीच पाहिजे आणि तुम्ही ती दाखवलीत याबद्दल मनापासून आभार. तर आधी हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करायची, नंतर पलटी मारायची. ये पब्लिक है, सब जानती है असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना लगावलाय. निवडणुका जशा जवळ येतील, नवीन नवीन नरेटिव्ह सुरू होतील. आता भाषेच्या संदर्भात देखील आपल्या सरकारने मराठी भाषा अनिवार्य केली, अनिवार्य. पण नरेटिव्ह कसा तयार केला जातोय, जणू काही ही लढाई मराठी वर्सेस हिंदी आहे. ही मराठी वर्सेस हिंदी लढाई नाही आहे. मराठी अनिवार्यच आहे. तिसरी भाषा कुठली, मराठी सोबत कुठली, एवढाच विवाद आहे. त्यात आपण सांगितलं कुठलीही भारतीय भाषा या ठिकाणी. एक क्राइम के नजरिए से देखना चाहता हूं, किसी राजनीतिक नजरिए से नहीं. अल्कोहोल दोघांनी घेतलं, पण ड्रग घेतल्याचे अजूनपर्यंत का रिपोर्ट आलेला नाही. अल्कोहोलचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत येतो आणि ड्रगचा रिपोर्ट तुमच्याकडे येतो. काही काळाबेरा तर नाही ना. यस, मला संशय आहे. एकंदरीत सर्व प्रकरण पाहताना मला सारच संशय वाटतो या संदर्भामध्ये. मला माहिती आहे की या ठिकाणी माझ्या जावयांनी कधी आयुष्यात ड्रग पाहिलेला नाही. एक लक्षात घ्या, त्यांनी मद्यपान केलं. मद्यपान करणं गुन्हा आहे असं काही असायचं कारण नाही. मद्यपान करणं जर गुन्हा असेल तर मद्य विक्रीचा निर्णय शासनाचा आहे. मग शासनाने काय करत आहे. मुळात एका हाऊस पार्टीला रेव पार्टीचा बनाव करून त्याला रेव पार्टीचं स्वरूप देणं हे चूक आहे. तर हॅकर मनीष भंगाळेंनी खळबळजनक दावा केला, ज्यात खेवलकरांचा रेव पार्टीशी संबंध नसून त्यांच्या विरोधात ट्रॅप रचल्याचं भंगाळेंनी म्हटलंय. याच्यामध्ये खेवलकर यांना स्पष्टपणे ट्रॅप केलं गेलेलं आहे. तिथे त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. त्यांना तिथे बोलवलं गेलं आणि ते या पूर्ण जाडमध्ये फसले गेलेले आहेत. त्यांचा त्या रेव पार्टीमधल्या कुठल्याही व्यक्तीशी त्यांचा संबंध किंवा संपर्क यापूर्वी झालेला नव्हता. माझा जावई दोषी असेल तर मी समर्थन करणार नाही. परंतु अलीकडे जे पोलिसांचं दाखवणं आहे, पाहणं आहे, मला सर्व माहिती जवळपास पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळते अनऑफिशियली. मला माहिती आहे की काल सकाळी 10-11 वाजेपासून चालू होतं. पोलिसांची मीटिंग झाली.
पोलिसांनी मिटिंगमध्ये संध्याकाळी सर्व पोलिसांना थांबवून ठेवलं, दुपारी थांबवून ठेवलं. संध्याकाळी त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं की एखाद्या ठिकाणी आम्हाला रेड घालायची आहे. संध्याकाळी कसं समजलं यांना रेड घालायची एका व्यक्तीवर? पुण्यातल्या एका केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी ठाकरेंच्या खासदाराला फोन केला आणि संवाद साधला. नागेश आष्टीकरांना अमित शहानी स्वतः फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरेंचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी वाढदिवसानिमित्त फोन केला. नमस्कार सर. अमित शहांच्या शुभेच्छांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 54 लग गया 54. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही कितवा वाढदिवस साजरा करत आहात असा सवाल अमित शहांनी खासदार आष्टीकर यांना विचारला. नमस्कार सर. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा रविवारी वाढदिवस होता. त्यावेळी शहांनी हा फोन कॉल केला होता. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार सर. रविवारी उद्धव ठाकरे यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मात्र ठाकरेंना शुभेच्छा न देता त्यांच्या खासदाराला मात्र फोनवरून शुभेच्छा दिल्या. निमित्त वाढदिवसाचं असलं तरी शहांचा थेट नागेश पाटील आष्टीकरांना हा फोन आलाय. त्यामुळे ही भविष्यातील राजकारणाची नांदी असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात. नमस्कार सर. जी थैंक यू सर. थैंक यू वेरी मच. कितने साल के हो गए सर? 54 लग गया 54. बहुत शुभकामनाएं भैया. जी थैंक यू सर. थैंक यू थैंक यू. हे जाहीर केलंय का अमित शहांनी की मी फोन केला म्हणून? तुम्हाला सोर्सेसने कळालं. अमित शहानी जाहीर केला का? बघा, गृहमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्त्वाच्या घडामोडीत फोन करत असतात. त्यात वेगळं काय? मला त्यांनी फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मला आता किती तुमचं वय झालं हे एवढं विचारलं. याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे. नाही, आता ते उद्धव साहेबच सांगू शकतील आपल्याला. मी कसं सांगू शकेल? कारण मी पण रात्री जवळपास 10-11 वाजेपर्यंत माझ्याकडे व्हिजिटर्स होते. उद्धव साहेबांनी सुद्धा फोन मला केला, मी पण साहेबांना केला होता. बऱ्याच मंडळींनी दिल्या. अजितदादांनी सुद्धा मला शुभेच्छा दिल्या, गडकरी साहेबांनी शुभेच्छा दिल्या. आता ज्यांच्याकडे डाटा असतो, ज्यांना वेळ मिळू शकतं, जे करू शकतात, संबंध सांभाळतात, ते करतात. अमित शहानी वाढदिवसानिमित्त ते कॉमन आहे, आपण सगळ्यांना करतो. मी काल जाहीरपणे उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात काय म्हणजे याला काय राजकारणाच्या नजरेत पाहिलं?